झाला. भोसते घाट सुद्धा तसा बऱ्यापैकी डेंजरस राहिला आहे. तसाच वळणं वगैरे अशी प्रचंड आहेत आणि खूप कंट्रोलमध्ये गाडी ठेवायला लागते. 40-50चा स्पीड घेऊनच शक्यतो चालवा गाड्या, कारण ही जी मोठी वळणं आहेत त्याच्यात गाडी बऱ्याच वेळेला बाहेर फेकली जाते. रस्त्याची क्वालिटी पण अत्यंत बेकार आहे. भरपूर ठिकाणी रस्ते फुटलेत आणि ते परत सिमेंटनी नाही तर डांबराने भरलेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्पीड ब्रेकर मोजले होते. इथले एकूण 15 स्पीड ब्रेकर आहेत. ज्यावेळेला रस्त्याचं आपण डिझाईन बनवलं त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात का नाही आम्ही घेतल्या. आता कंट्रोल करा म्हणून सांगताय, त्याच्यासाठी एवढे ढीगभर स्पीड ब्रेकर घालून ठेवत आहेत. 15 स्पीड ब्रेकर्स आहेत. मोठ्या गाड्या असतात ना, त्या अशा धडाप करून त्याच्यावरनं घेऊन जातात स्पीड ब्रेकरवरून. त्यांना त्याचा काय फरक नाही पडत. शेजारचा चाललाय बघा, फोर्ड गाडी आहे, दणकवत नेतोय डान करून. त्याचे मध्येच उंचवटे, दोन साईडनी गाडी चाक कालायचं म्हटलं तर परत घासायचं खालनं काहीतरी. त्यापेक्षा स्पीड ब्रेकरवरनं गेलेलंच परवडलं. बऱ्याच ठिकाणचे स्पीड ब्रेकर गेलेच आहेत, फुटलेत. तर हे जे वळण आहे सगळं पहिलं, हे सुद्धा खाली मातीचा भराव घातल्याने काय कळायला मार्ग नाही. आम्ही आपले बिंदास्त गाडी नेऊ त्याच्यावरून, आणि मातीचा भराव असायचा. काय कोणाचा भरोसा नाही. खरं स्पीड लिमिट त्यांनी दिलेलंच आहे 50चं. ते योग्य आहे, कारण रस्त्याची वळणं खूप बेकार आहेत. पूर्वी कसं घाटच होता, त्यामुळे आम्ही सावकाश स्लोच जायचो. आता डोक्यात काय बसतं, नॅशनल हायवेवरून आपण जातोय, मग स्पीडला कंट्रोल राहत नाही. मग कुठेतरी टर्नला वगैरे जजमेंट येत नाही, ॲक्सिडेंट होतात. बहुतांशी गाड्या बघा उजव्या साईडला जाऊन आडव्या होतात, कारण टर्नवरती तो उजव्या साईडला बाहेर फेकला जातो. भोसते घाट इथे संपला. पुढे रस्ता काही इथे झालेला दिसत नाही. मधला आहे तसंच दिसतंय का, सिंगल लेनच चालू आहे.
आला. इथे आला भरणा नाका. इथून डावीकडनं तुम्ही खाली खेड शहराकडे जाऊ शकता. त्या भरणा नाका जी वस्ती आहे त्या वस्तीत जाऊ शकता. आता फ्लायओव्हर झाल्यामुळे आता आपण वरनं जातोय, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही वरून जायला. मध्ये नवीन रस्त्यांची अवस्था बघा काय आहे ती. अनेक ठिकाणी फुटलंय सगळं, खड्डे पडलेत. वाडी आणि जाधववाडी अशा दोन वाड्या समोरासमोर होत्या. आता इथे भरणा नाका त्याची वसाहत संपली. खवटी गाव, दिवाण खवटी पण म्हणतात. इथेच आता रेल्वे स्टेशन पण आहे खवटीचं. आता इथून पुढे गेलं की कशेडी घाट सुरू होतो थोडा. आता टनेल मागच्या वेळी मी एक व्हिडिओ केला होता, येताना टनेल ओपन होतं, तर जाताना टनेल ओपन आहे की नाही मला माहिती नाही. आत्ता आपल्याला आता गेल्यावर समजेल हे जायला आणि यायला दोन्हीसाठी आता टनेल ओपन झालं आहे की नाही. कशेडी घाट त्यावेळेला खूप खराब होता, पूर्ण फुटलेला होता. जर जायला यायला दोन्ही बाजूला त्याच्यासाठी जर टनेल ओपन असेल तर वेल अँड गुड. नाहीतर एक वेळ तुम्हाला कशेडी घाटातनं जावं लागतं जर सिंगल साईड सुरू असेल तर. आणि कशेडी घाट जर फुटलेला असेल तर मग खूप त्रासाचं होणार आहे. बघूया आता पुढे गेल्यावर समजेलच. समोर कशेडी घाटातलं मंदिर दिसतंय मला इथून. या कॅमेऱ्यावरती दिसेल असं नाही, बघूया. एडिट करताना मला जमलं तर तिथे मी सर्कल वगैरे करून दाखवेन. हा खवटीचा रेल्वे पूल आला. एक लक्षात आलं असेल तुमच्या की चिपळूण सोडलं की बऱ्यापैकी टू वे म्हणजे दोन्ही लेन्स चालू आहेत. हायवे व्यवस्थित पूर्ण झालेला आहे, त्यामुळे प्रवास करायला इकडे तसा त्रास वाटत नाही. मेजर पट्टा जो आहे तो निवळीपासून संगमेश्वरपर्यंत इथे काही काम झालेलं नाही आहे फार, आणि आहे ते अगदी संथ गतीने चालू आहे. पनवेल 157, महाड 31 आणि पेण 130. इकडे काहीतरी बघा घरं बांधायला सुरुवात झाली आहे रोड साईड. कुत्रामध्ये आहे बेताने, त्याला काहीतरी मध्येच खायला मिळालं तो खातोय. कोणतरी अंगावर गाडी घालेल आणि उद्या दुसरं कोणतरी ह्याला खायला सुरुवात करेल तिथे. हा बघा इथे पण मध्ये सगळा फुटला आहे रस्ता एकदम.
हे नंतर त्यांनी बांधकामं केली काय समजत नाही, पहिला रस्ता करून झाल्यावर. असे अनेक ठिकाणी आता मी बघितलं, बहुतेक ते पाईप नंतर तिथे खाली घातलेले असणार आहेत, त्याच्यामध्ये रस्ते फुटके आणि मग नंतर वर काय केलेलं नाही, तसं टाकून ठेवलं आहे खड्ड्यांसकट. इथे सिमेंटचा रस्ता केला आणि त्याच्यातनं ट्रक गेला आहे, तर त्या चाकाचा सगळा मध्ये मस्त खड्डा झाला आहे, पॅच. अशा या गमती जमती आमच्या रस्त्यांवरच्या. ओव्हरऑल इकडचा रूट मला बघितला ना तर असा रखरखाटच जाणवतो, का माहीत नाही. पण काहीतरी फोडाफोडी झाली, रस्ता बंद केला आहे. पलीकडच्या रस्त्याचं काम चालू आहे वाटतं, एकच लेन आपण जातो एवढीच झाली आहे, त्या साईडचं कामच नाही काय झालेलं अजून. बोगद्यांमध्ये काम चालू आहे, वाहने सावकाश हाका. पुढे बोगदा आहे, टनेल आहे 500 मीटरवर. हा समोर दिसतो हा सगळा कशेडी घाटाचा डोंगर. डाव्या कोपऱ्यात वर छोटंसं मंदिर तुम्हाला इथनं दिसतंय, आहे मोठं मंदिर, ते इथून छोटं दिसतंय. हा टनेल जावा. समोर आपल्याला दिसतील 2 टनेल आहेत. पलीकडच्या टनेलचं काम चालू आहे अजून, आणि डावं टनेल सुरू केलं आहे 2 साईड्स. म्हणजे घाटातनं आता जाण्याची गरज नाही आहे, जायला आणि यायला एकाच टनेलमधनं एक पूर्णपणे आपल्याला ते ओपनिंग करून दिलं आहे. फक्त सावकाश जाणं क्रमप्राप्त आहे. आता वाजले आहेत 3 आणि आता आपण टनेलच्या आत शिरतोय. इथे बऱ्यापैकी टनेलचं काम संपलंय, किरकोळ कामं राहिलेली असावीत. फक्त एक लक्षात घ्या, इथे ओव्हरटेक नाही करता येणार आहे तुम्हाला. समोर ट्रक वगैरे असेल तर सावकाश तुम्हाला पाटणंच जावं लागेल, कारण दोन्ही लेन्स आपल्याला जाण्यासाठी नाही आहेत. एक लेन तिकडनं येणाऱ्यांसाठी आणि एक आपल्याला जाण्यासाठी. अखंड डोंगरच्या डोंगर फोडून टनेलचं काम झालेलं आहे. छान वाटतं टनेलमधनं फिरायला. टनेलची लांबी आज एक्झॅक्ट किती आहे ते आपण मोजायचे. ओडोमीटर 0ला सेट केला आहे. बरोबर किती किलोमीटरचं टनेल आहे ते आपल्याला आज समजेल. आणि आपण साधारण 50-55च्या स्पीडने चाललो आहे. किती वेळ लागतो तेही समजेल 50च्या स्पीडने साधारण.
आता ट्रक आहे म्हणून, नाही तर 60च्या स्पीडने आपल्याला कॉन्स्टंट घेऊन जाता आलं असतं. त्याच्या जवळ जास्त जाऊ शकत नाही कारण त्याच्या पाठीमागे सगळं उघडं आहे आणि माती आणि दगडं दिसत आहेत. ते सगळं काय चुकून ब्रेक मारल्यानंतर सगळं ढिगारा मागे अंगावर येईल. त्यामुळे सावकाश मागणं जाणे हा एकच पर्याय. त्यांना बघा काय मागे मडफ्लॅप नाहीत, काय नाहीत. तो पाण्यात गेला की सगळा चिखल गाडीवर उडतोय. मध्ये माळा बांधण्याचं काम करतात इमानीतबारी. आणि आता इथे टनेल संपलं. मोजून आपण 4 मिनिटात इथे वरती आलो घाटाच्या पायथ्याने. बरोबर 4 मिनिटं लागली आणि 2.2 किलोमीटर अंतर. आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय आणि इथून आता मला परत फिरायचं आहे. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या काही सूचना असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. आपल्या सपोर्टमुळेच मी हे सगळं करू शकतोय. हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. धन्यवाद.